नमस्कार. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा तसा जुना विषय आहे. म्हणजे राजकारणामध्ये गुन्हेगारांचा वापर होत होता. नंतर हळूहळू राजकारणाचं गुन्हेगारीकरण इतकं मोठ्या प्रमाणावरती वाढलं की गुन्हेगार हेच राजकारणी झाले. आज परिस्थिती अशी आहे की राज्यातले तरी किमान, बिहारचं सोडून द्या, महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की राजकारणाचा पूर्ण ताबा गुन्हेगारांनी घेतलाय. परिस्थिती तशी आहे. आपण गेल्या 2-3 महिन्यातला फक्त आढावा घेऊ, जास्त मागे आपण जाणार नाही. परंतु आज हा व्हिडिओ करण्यामागचं निमित्तही तसे आहे. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. हा जो विषय आता घेतलेला आहे मी, तो राजकारणाचं गुन्हेगारीकरण नव्हे, पूर्ण राजकारणाचं गुन्हेगारांचं झालेलं आहे. तुम्ही पाहिलं तर गल्ली बोळात अगदी सरपंचापासून, तालुका पंचायत पासून, जिल्हा परिषद, तुमची विधानसभा घ्या, लोकसभा घ्या, अगदी तुमच्या दूध संघ घ्या, साखर कारखाने घ्या, प्रत्येक ठिकाणी राजकारणामध्ये सज्जन मंडळी फार कमी होत चाललेली आहे आणि गुन्हेगारांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. म्हणजे राजकारणाची ती एक निकड होऊन बसलेली आहे. त्याचा परिणाम इतका वाईट होत चाललेला आहे की गुन्हेगारांनी आपलं गुन्हेगारी हे क्षेत्र सोडून पूर्ण राजकारण हेच करिअर केलेलं आहे. गेल्या 2-3 महिन्यातलं आपण जर पाहिलं, मस्साजोगचे सरपंच, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड, किती निर्घृण पद्धतीने त्यांची वाईट हत्या करण्यात आली आहे. आणि ह्या हत्येमागचे जे 7-8 गुन्हेगार सापडले, ते सगळ्या गुन्हेगारांना राजाश्रय कोणाचा आहे तर धनंजय मुंडेचा आहे. धनंजय मुंडे हे कोण? 3-4 टर्म भाजपचे आमदार, राज्याचे मंत्री, त्यांना या प्रकरणावरती राजीनामा द्यावा लागला. 3 महिने हे प्रकरण सतत गाजत होतं. एक कारनामे, एक व्हिडिओ क्लिप्स वगैरे सगळ्या बाहेर येत होत्या. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये त्यांची किती वाईट पद्धतीने हत्या झाली, त्याच्या जवळपास 15 व्हिडिओ क्लिप्स, 8 फोटोग्राफ्स ज्या दिवशी व्हायरल झाले सोशल मीडियावरून, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. म्हणजे 2.5-3 महिने या विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांना हे सर्व माहीत असूनही, त्यांना हे फोटोग्राफ्स माहीत होते, त्यांना हे क्लिप्स त्यांच्या हातात होते, तरी सुद्धा त्यांनी मुंडेचा राजीनामा घेतला नव्हता. म्हणजे किती राजकारण, गुन्हेगारी किती एकमेकांमध्ये अशी मिक्स झालेली आहे. धनंजय मुंडेचा संपूर्ण करता धरता कोण? तो वाल्मिक कराड. ज्या वाल्मिक कराडने हे सगळं प्रकरण खंडणीसाठी घडून आणलेलं होतं. आवाजा कंपनीची खंडणी. आता तो समोर असं यायला लागलं की आवाजा कंपनीकडून फक्त 2 कोटी रुपये आताच्या प्रकरणामध्ये मागितले असं नाही, तर यापूर्वी 6 वेळा त्यांनी खंडणी मागितली होती. आता अंजली दमनिया मागणी करतायत की ही खंडणी कोणा नेत्यापर्यंत पोहोचली त्याचा तपास करा. तो भाग वेगळा. परंतु हे प्रकरण गाजत असतानाच धनंजय मुंडेचा राजीनामा आठवड्यापूर्वी झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नव्याने दुसऱ्या व्हिडिओ क्लिप्स बाहेर यायला लागल्या. का? तर धनंजय मुंडेंचा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला थेट नसला तरी अप्रत्यक्षपणे जो त्यातला हात आहे, त्याचा परिणाम ते प्रकरण कोणी लावून धरलं तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणि एक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी. हे प्रकरण त्यांनी लावून धरलं होतं. धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आणि दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या व्हिडिओ क्लिप्स तयार झाल्या, म्हणजे बाहेर आल्या. त्या जुन्या आहेत, नव्या आहेत, तो भाग वेगळा. की सुरेश धस हे सुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारांशी निगडीत आहेत. इतकंच नाही तर अंजली दमनिया त्या सहज एका प्रेसमध्ये सांगताना म्हणाल्या, मी बीडमध्ये गेले त्यावेळेस मला भीती वाटत होती. मी प्रकरण संतोष देशमुखांच्या हाताळायला गेले, पण त्यावेळेस मला दुसरी माहिती अशी मिळाली की सुरेश धस ही सुद्धा तितकेच मोठे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन राजकारण करत आहेत. त्यांच्या फार्म हाऊसवर सगळे गुंड तैनात असतात. आणि ते खरं वाटायला लागलं. तर त्याचं कारण असं आहे की सुरेश धस यांचा पंटर म्हणजे खोक्या, ज्याला खोक्या म्हणून नाव आहे, सतीश भोसले नावाचा गुंड, यांनी बुलढाणा जिल्ह्यात भर रस्त्यामध्ये एकाला अर्धनग्न करून बेदम चोपलं. त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली. आणि त्या खोक्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कोण देत होते तर भाजपचे आमदार सुरेश धस, ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला लावला. ते सुरेश धस सुद्धा किती मोठ्या गुंडांना पोचतात
ते त्याच्यातून समोर आलं. अखेर सुरेश धस यांची एक एक प्रकरण गुंडगिरी संदर्भातली बाहेर यायला लागली. सुरेश धस स्वतः गुंड नाहीत, परंतु ते गुंडांना कसं पोहोचतात ते बाहेर यायला लागलं. त्याचे एक व्हिडिओ क्लिप्स बाहेर यायला लागले. हा खोक्या त्या दिवसापासून फरार झाला. मग हा खोक्या कोण, खोक्यामध्ये सतीश भोसले कोण आहे याची सगळी कुंडली बाहेर आली. हा एक लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो हेलिकॉप्टर मधून फिरतो. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे अर्धा किलोचे तोडे, त्याची गुंडगिरी, दहशत, त्याचा दबदबा किती मोठा आहे, हे सगळे एक प्रकरण अंजली दमन यांनी बाहेर काढलं. अंजली दमन या सांगतात माझ्याकडे जवळपास 8-10 त्याच्या क्लिप्स आहेत, व्हिडिओ क्लिप्स आहेत. ज्यावेळी लोकांना विश्वास वाटतो की ह्या प्रकरणात कुठेतरी दाद मिळायला पाहिजे, लोक अशा वेळेस तुमच्याकडे ते क्लिप्स पुरवतात. तसे अंजली दमन यांच्याकडे ह्या क्लिप्स आल्या. मग नंतर खोक्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल का होत नाही म्हणून दुसऱ्या बाजूने विधानसभेत सुद्धा आवाज उठला. खोक्यावरती गुन्हा दाखल झाला या प्रकरणामध्ये आणि तो फरार झाला. आज पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे पकडला. खोक्या सापडला या ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. म्हणजे गेल्या 8-10 दिवसातल्या जर बातम्या पाहिल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातल्या, तर लोकांच्या रस्ता, पाणी, लाईट किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, महागाई याच्यापेक्षा गुन्हेगारांच्या संदर्भातल्या ज्या बातम्या, राजकारणात गुन्हेगारांसंदर्भातल्या ज्या बातम्या त्याच ब्रेकिंग न्यूज यायला लागल्या. आता दुपारी ब्रेकिंग न्यूज आली, अखेर खोक्या सापडला. सुरेश धस यांचा पंटर खोक्या सापडला. मग सुरेश धस यांना प्रतिक्रिया विचारली तर ते म्हटले काय नाही, जे त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदलेला आहे, जी रितसर शिक्षा आहे ती त्याला होईल, पोलीस त्यांचं काम करतील. प्रश्न सुरेश धस यांचा पुरता नाहीये. सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरण काढलं म्हणून सुरेश धस यांचं हे दुसरं प्रकरण बाहेर आलं. सुरेश धस यांच्याबरोबर दुसरे आमदार होते संदीप क्षीरसागर, यांच्या संदर्भातले सुद्धा त्यांनी कोणाकोणाला मारहाण केली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मारहाण केली त्याचे सीसी फुटेज बाहेर आले, ते सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचेच आमदार प्रकाश सोळंकी यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या बंधूंनी एका किराणा दुकानदाराला किती बेदम मारला त्याचे व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाले. म्हणजे थोडक्यामध्ये संतोष देशमुख हत्याकांडाच्या त्या निमित्ताने बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमदार, खासदार हे राजकारणी गुन्हेगारांना कशा पद्धतीने पोचतात, त्याचा वापर करतात, याचं सगळी चिरफाड या निमित्ताने सुरू झाली. प्रश्न फक्त बीड पुरता मर्यादित आहे का, तर नाही. तुम्ही मुंबईमध्ये गेलात, पुण्यात गेलात, नाशिकला गेलात, नागपूरला गेलात. नागपूरचं अक्कू यादव प्रकरण तुम्हाला माहिती असेल. अक्कू यादव नावाचा गुंड लोकांनी भर रस्त्यामध्ये वैतागून ठेचून त्याला मारला. म्हणजे अक्कू यादव प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये फेमस झालं का, तर अक्कू यादवच्या गुन्हेगारीला, अक्कू यादवच्या गुंडगिरीला जनता इतकी वैतागली होती, पोलीस त्याला अटक करायचे, न्यायालयातून तो बाहेर यायचा, पुन्हा गुन्हा करायचा. खून, दरोडे, बलात्कार सगळे गुन्हे त्याच्यावरती होते. शेवटी जनतेने कायदा हातात घेतला, अक्कू यादवला संपवून टाकला. परिस्थिती कशी आहे, एकदा सहनशीलतेचा अंत झाल्यावरती जनता सुद्धा वाट पाहत नाही. राजकारण, त्याला सुद्धा राजकारण्यांचा आश्रय होता. अशा प्रकारे गुन्हेगारांना राजकारणी पोचतात, सांभाळतात. एक तर रिपोर्ट असं सांगतो, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ADR इंडिया यांनी एक पाहणी केली. त्या पाहणीमध्ये असं आढळलंय देशाच्या संसदेमध्ये 2019ला जे खासदार आहेत त्याच्यापैकी 29% खासदार म्हणजे 159 खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे किंवा त्यांच्यावरती गुन्हेगारी संदर्भातले काही आरोप किंवा गुन्हेगारांशी संबंधित त्यांचे काही गुन्हे त्यांच्याशी थेट दाखल असलेले असे खासदार त्याच्यामध्ये. म्हणजे राजकारण, गुन्हेगारी किती एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे त्याचा हा नमुना हे खासदारांच्या बाबतीत झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या बाबतीमध्ये जवळपास 40% आमदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा त्यांच्यावर संबंधित गंभीर गुन्हे दाखल असलेले, म्हणजे किती 113 जणांच्या विरोधात असे गुन्हे दाखल होते. आत्ताच्या विधिमंडळात सुद्धा तोच आकडा कायम आहे, नवे वाढलेला आहे. म्हणजे राजकारण आणि गुन्हेगार किती एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, किती हातात हात घालून काम करतात त्याचं हे उदाहरण आहे. अंजली दमन यांनी ते प्रकरण लावून धरलं, त्याच्या निमित्ताने का नाही याची उजळणी झाली. म्हणजे संदीप क्षीरसागर काय, प्रकाश सोळंकी काय, सतीश भोसले काय,
सगळे एका माळेचे मणी आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये जी गुंडगिरी आहे, पुण्याच्या गुंडगिरीला राजाश्रय कोणाचा आहे हे सुद्धा उघड झालेलं आहे. गजा मारणे, ज्याची ठाण्याच्या जेलमधून मुक्त त्याला जामीनवरती बाहेर आला, त्यावेळेस मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून दणदणीत मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीला वाहन कोणाचं होतं तर पुण्यातील एका प्रख्यात बिल्डरचं, ते खासदार होते. गजा मारणेच्या भेटीला पार्थ पवार, अजित पवारांचे चिरंजीव, त्यांच्या घरी जाऊन त्याचं स्वागत करतात. गजा मारणेच्या दिमतीला त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? शरद मोहोळ तिथलाच गुन्हेगार, दुसरा बाबा बोडके. म्हणजे पुण्याची गुन्हेगारी सुद्धा ही आता नवीन नवीन चेहरे आहेत. यापूर्वी माळवदकर, आंदेकर, ती नावं पुण्याच्या गुन्हेगारीमध्ये होती. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर गिरणी संपापासून घ्यायला लागेल. म्हणजे मुंबई हे संपूर्ण गिरणगाव होतं. तिथली गुन्हेगारी केव्हा वाढली? गिरण्याचा संप झाला, गिरण्या बंद पडल्या, मराठी पोरांच्या हातातला रोजगार गेला, आईबाप उपाशी मारायला लागले. शेवटी सोप्पा मार्ग म्हणून बेरोजगारी मुलं गिरणी कामगारांची ते गुन्हेगारीकडे वळली. आणि मुंबईतल्या गुन्हेगारांचे थोडक्यात त्यावेळेचे दाऊद, करीमलाला किंवा असे जे अरुण गवळी, ह्या बाकी सगळ्या गुन्हेगारांची जी प्यादी झाली आणि मुंबईतलं गुन्हेगारी साम्राज्य फार वाढत गेलं. आणि बाळासाहेब ठाकरे तर उघड उघड म्हणायचे की दाऊद तुमचा तर गवळी आमचा. म्हणजे इतकं उघडपणे चालायचं. 90-92च्या त्या दशकामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती थेट आरोप केले गेले की यांचे थेट दाऊद गँगशी संबंधित आहे. गोरा खैना म्हणून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते, ते म्हणजे माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. प्रत्यक्ष तसे पुरावे काहीच पुढे आले नाही. परंतु गुन्हेगारी आणि राजकारण हे हातात हात घालून किती मोठ्या प्रमाणात आतापर्यंत गेल्या 20-30 वर्षात पुढे आलेलं हे जर पाहिलं तर फार कठीण आहे. त्याचं कारण एक आहे, समाज अजूनही निद्रित अवस्थेत. समाज चांगल्या लोकांना निवडून देत नाही. समाज गुन्हेगारांना घाबरतो. आज परिस्थिती अशी झालेली आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये उमेदवारी द्यायची झाली तर भाजप सहित काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय, दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना, ही प्रायोरिटी कोणाला देतात? तो गुन्हेगारांना देतात. म्हणजे उमेदवारी देताना त्या माणसाने समाजकार्य काय केलेलं आहे, तो देशाचा, राज्याचा, त्याच्या परिसराचा विकासासंदर्भात काय विचार त्याच्याकडे आहे, तो लोकांना कसा उपलब्ध असतो, त्याचं चरित्र किती शुद्ध आहे, त्याचे आचार विचार, त्याची भाषण शैली कशी आहे, हे काही पाहिलं जात नाही. तर पहिला निकष त्याच्यामध्ये त्याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत, तो किती पैसा खर्च करू शकतो, त्याची टोळी किती मोठी आहे. आता कार्यकर्त्यांचं संख्याबळ नाही पाहिलं जात, तो त्याच्या मागे गुन्हेगार कोण आहे हे पाहिलं जातं. म्हणजे गुन्हेगारांना प्रश्न असा पडला हळूहळू की राजकारण्यांची प्यादी होऊन बनण्यापेक्षा आपणच राजकारणी का नाही व्हावं. त्याचा परिणाम असा झाला की अरुण गवळी विधानसभेमध्ये निवडून येतो आणि अरुण गुजरातींसारखा महात्मा गांधी विचारांचा गांधीवादी सज्जन माणूस पराभूत होतो. तुम्ही कुठे जा, हे मी फक्त हे एक प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं तुम्हाला. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये, इव्हन कोल्हापूरमध्ये कुठेही गेलात तर संपूर्ण राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्याच्यावर वारंवार चर्चा होते. प्रत्यक्षामध्ये निष्पन्न पुढे काहीच होत नाहीये. त्याचं कारण आपली पोलीस यंत्रणा सुद्धा पोखरलेली आहे. आपली न्याय व्यवस्था, गुन्हेगारांना शासन 10-10, 15-15, 20-20 वर्षानंतर त्याचा निकाल लागतो. त्याच्यामुळे हे सगळे गुन्हेगार इतके निर्ढावलेले आहेत. ते खून, दरोडे, बलात्कार, खंडणी, ह्याच्यामध्ये सगळे गुन्हे किती गंभीर गुन्हे असू देत तरी सुद्धा घाबरत नाही. का? तर त्यांच्या मागे कोणीतरी असतो. जसं आमदार भाजपचे सुरेश धस म्हणायचे की वाल्मिक कराड, जो संतोष देशमुख हत्याकांडातला आता मुख्य आरोपी झालेला आहे, हा आका आहे आणि आकाचा आका कोणतरी आहे. म्हणजे त्यांचा बोट थोडक्यामध्ये थेट धनंजय मुंडेकडे असायचं. आता लोक म्हणायला लागले की हा खोक्या आहे, मग खोक्याचा बोका कोण? गमतीचा भाग आहे हा सगळा. म्हणजे सुरेश धस हे सुद्धा गुंड पोहोचतात तिकडे, धनंजय मुंडे हे सुद्धा गुंड पोहोचतात. धनंजय मुंडेकडून तशी अपेक्षा नव्हती.
गोपीनाथ मुंडेंनी गृहमंत्री असताना गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आणि गुन्हेगारी विश्वामध्ये असा एक दबदबा निर्माण केला होता. आज खरं त्याची गरज आहे. असे जे कोणी गुन्हेगार असतील, जे समाजाच्या मुळावरती आलेले असतील, जे आपल्या देशाच्या राजकारणाच्या, लोकशाहीच्या, न्यायव्यवस्थेच्या, पोलिसांच्या मुळावर आलेले, अशा गुन्हेगारांची एन्काउंटर झाले पाहिजे. ही जनमताची भावना आहे. जनतेला वारंवार वाटते की जर न्यायव्यवस्था, जर पोलीस यंत्रणा ही जर अशा पद्धतीने व्यवस्थित काम करत नसेल, वेळेच न्याय मिळत नसेल, तर नागपूरचा आकू यादव सुद्धा जनता, नागपूरच्या आकू यादवचा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. जनता आतून प्रचंड खतखत आहे, प्रचंड समाजामध्ये प्रचंड खतखत आहे की भाई लोक, दादा लोक यांनाच उमेदवारी द्यायची. आम्ही 24 तास जनतेच्या रस्ता, पाणी, लाईट, शिक्षण, प्रवेश असू द्या, दवाखाना असू द्या, या संदर्भात जे निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत ना, ते फ्रस्ट्रेट होत चाललेले आहेत. कारण उमेदवारी देताना गुन्हेगारांना उमेदवारी दिली जाते. त्याचा परिणाम असे गुन्हेगार जे कायदा मंडळात जाऊन बसतात, म्हणजे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणाचा सहभाग जास्त असतो तो त्या गुन्हेगारांचा असतो. त्याच्यामुळं हे गुन्हेगार तिथले ठेके घेतात, काम न करता फक्त कागदोपत्री काम दाखवून तिथले पैसे लाटतात. अगदी थोडक्यामध्ये रितसर दरोडा टाकतात टॅक्सपेअरच्या पैशावरती. इतकं भयान सगळं चालू आहे आतमध्ये. म्हणजे राज्यातल्या 26 महापालिका, जिल्हा परिषदा, इथले ठेकेदार जर पाहिलं तुम्ही आता, तर ते सगळे गुन्हेगारांच्या याच्यात आहेत. जे मूळचे काम करणारे व्यावसायिक, खऱ्या अर्थाने व्यवसाय करणारे ठेकेदार होते, ते हळूहळू बाजूला पडत चाललेले आहेत. म्हणजे गल्लीतले सगळे भाई दादा सगळे होते, त्यांनी राजकारणाचा अशा प्रकारे संपूर्ण ताबा घेतलेला आहे. डेव्हलपमेंटची मोठी मोठी कामं असतील तर ती त्यांच्या मार्फतच होतात. त्यांची दलाली, त्यांचं कमिशन दिलं तरच ती कामं होतात. आणि जे काही आमदार, खासदार निवडणुकीला निवडून येण्याची क्षमता किंवा आपल्याला निवडून यायचं असेल तर अशा लोकांना बरोबर ठेवायला लागतं. हे आता रितसर, म्हणजे एकदा पायंड नाही, आता ते रितसर झालेलं आहे. आणि जनतेला सुद्धा त्याचं काही वाटत नाही, हे फार गंभीर आहे. जोपर्यंत आता कालचा लातूरचा जर प्रकार पाहिला आपण, लातूरमध्ये दोघं तिघे मोटरसायकलवरती आले आणि एकाला बेदम मारला, अक्षरशः चाकूने सपासप कोयत्याने वार केले. इतकं भयान. म्हणजे महाराष्ट्रात चाललंय काय? देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय असं लोक विचारतायत. आता राजकारण्याने विचारणं सोडून द्या. कारण एक 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 गुन्हेगारीचे जे प्रकार पाहिले ना, तर पुण्यामधले कोयता गँग, पिंपरी चिंचवडमधले कोयता गँग, बाल गुन्हेगारांचं वाढतं प्रमाण आणि त्यांचा राजकारणातले शिरकाव, हे सगळं पाहिल्यावरती तर सज्जन मंडळी या पुढच्या काळामध्ये मतदानाला येतील का? लोकशाहीवरची त्यांचा विश्वास राहील का? मी हे काय भाषण देत नाहीये, जे वास्तव आहे त्याच्या आधारे तुमच्याशी संवाद साधतोय. हे असं जर होत चाललं, अशा प्रकारचे जे आकू यादव, अशा प्रकारचे खोके, अशा प्रकारचे ते वाल्मिक कराड, प्रत्येक शहरामध्ये एक वाल्मिक कराड आहे. प्रत्येक शहरामध्ये देवेंद्र फडणवीसांकडून किंवा भाजपकडून अपेक्षा आहे की महाराष्ट्र हा गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण हे अगदी स्वच्छ, पारदर्शी आणि सज्जनांसाठी असलं पाहिजे. जे अनुभवी, चांगले, सत्शील कार्यकर्ते त्यांच्यासाठी असले पाहिजे. भाजप हा संघ संस्कारातला पक्ष आहे. संघामध्ये किंवा भाजपमध्ये गुन्हेगारांना थारा नाहीये. परंतु आजकाल भाजप सुद्धा अशा मंडळींचा आसरा घेऊन राजकारण करतंय. ते पाहिल्यावर सुद्धा पार्टी विथ डिफरंट जे आपण म्हणतो त्याला छेद जातो. किमान भाजपकडून ही अपेक्षा नाहीये. काँग्रेसच्या बाबतीमध्ये पूर्वी आरोप केले जायचे, आता काँग्रेस जवळपास नेस्तनाबूत होत आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची होती त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हा गुन्हेगारांचा पक्ष आहे, भ्रष्टाचारांचा पक्ष आहे असे जाहीरपणे आरोप व्हायचे. आता 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यात. दोन्हीकडे समान प्रमाणात विभागणी आहे. पण गुन्हेगारांचं असं असतं, त्यांना राजकारण, विचार, ध्येय, धोरण काही नसतं. पैसा हे त्यांचं एकच साध्य असतं. गुन्हेगार गुन्हेगार असतो. मग अशा गुन्हेगारांचा वापर करून आता अजित पवार सुद्धा राजकारण करतायत. बाहेर भाषणामध्ये सांगणं वेगळं, प्रत्यक्षामध्ये जर वास्तव पाहिलं तर अशा प्रकारचं वास्तव समोर येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा गुन्हेगारांनाच प्राधान्य आहे. शिंदेच्या शिवसेनेत सुद्धा तोच प्रकार आहे. ठाण्यामध्ये पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा लोक असे दडपणाखाली असतात.
कारण तिथे गुन्हेगारांचा वापर असतो. अशा प्रकारचं हे खोक्या हे फक्त एक निमित्त आहे. सुरेश धस यांचा खोक्या, तसा धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड, अजित पवारांचा गजा मारणे, हे काय चाललंय हे थांबलं पाहिजे. त्यासाठी खास हा आजचा एपिसोड केलेला आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपवणं देवेंद्र फडणवीस तुम्ही करू शकता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचं कारण असं आहे की फडणवीसांकडे अद्याप कोणी बोट दाखवू शकत नाही, अशा प्रकारचं त्यांचे कारकीर्द आहे. म्हणजे गेली 5 वर्ष काय, आत्ताच्या 2-4 महिने काय, हे जर पाहिलं तर फडणवीस हे 100% करू शकतात. जसं ते एकनाथ शिंदे यांना राजकारणामधून पद्धतशीर एकनाथ शिंदेना साईड ट्रॅक करत चाललेले आहेत. अजित पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. पूर्ण राजकारणाचा ताबा घेऊन देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस सज्जनांना, म्हणजे गुन्हेगारांना, जिथे गुन्हेगार असेल त्याला उमेदवारी देणार नाही असं तुम्ही जाहीरपणे सांगायला पाहिजे. महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, तिथे उमेदवारी देताना त्या माणसाचे चारित्र्य, त्या माणसाचा अभ्यास या विषयावरती ज्यावेळेस विचार होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने राजकारणाचं शुद्धीकरण होईल. तीच अपेक्षा आहे, आपण व्यक्त करू शकतो. यापुढं काही नाही. खूप खूप धन्यवाद.